आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक हादरले, तपोवन परिसरात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। नाशिक शहरातील तपोवन परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तपोवन येथील केवडीबन गोशाळेसमोर एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली। मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं असून पुरावे संकलित करण्याचं काम सुरू आहे। पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून मृत्यूचे नेमके कारण आणि मृतदेह येथे कसा आणण्यात आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे। या घटनेमुळे तपोवन परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे। पोलिसांकडून पुढील तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। आज या ठिकाणी वॉटर बेसचे कर्मचारी सकाळी काम करत असताना त्यांना अचानक एक बॅग म्हणजे काय प्रकार होता? आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायलोनला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यात आमचे संबंधित मार्शल या ठिकाणी आले, त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचं त्यांना संशय आला। त्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे।